नेक्स्ट तुमचं प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नंबर 18. एक्झिक्यूट नेटवर्क सर्व्हिस कमांड युझिंग रिलिव्हंट सॉफ्टवेअर. ठीक आहे, यामध्ये प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे? तुमचं प्रॅक्टिकल नंबर काय 18. एक्झिक्यूट नेटवर्क सर्व्हिस कमांड्स युझिंग रिलिव्हंट सॉफ्टवेअर. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे? द नेटवर्क सर्व्हिस आर इम्पॉर्टंट इन GSM communication for handling functionality of mobile phone. Also to increase the functionality, it may need to see what all functionalities can be assessed by the network related command. This practical with the help of student to execute network service command to communicate with the network component. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की आयडेंटिफाय कंपोनंट ऑफ GSM मॉडेम अँड आयडेंटिफाय द कमांड फॉर कम्युनिकेटिंग विथ नेटवर्क कंपोनंट. त्याच्यानंतर यूज ऑफ GSM मॉडेम, आयडेंटिफाय व्हेरियस नेटवर्क कमांड, 80 कमांड्स दिलेले आहे. ठीक आहे, याचा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे? द सेंट्रल कंपोनंट्स ऑफ द नेटवर्क सबसिस्टीम इज मोबाईल सर्व्हिस स्विचिंग सेंटर. मोबाईल सर्व्हिस स्विचिंग सेंटर म्हणजे त्याला काय म्हणतात? MSC, मोबाईल स्विचिंग सेंटर. ठीक आहे, इट ऍक्ट्स लाईक अ नॉर्मल स्विचिंग मोड ऑफ द PSTN or ISDN and additionally provided all the functionality needed to handle a mobile subscriber such as registration, location updating, handover and call routing to a roaming subscriber. ठीक है, these services are provided in conjunction with several functional entities which together from network subsystem. The MSC provide the connections to the fixed network such as PSTN or ISDN, signaling between functional entries in the network subsystem. Use signaling system number. ठीक आहे, कोणता नंबर असतो तो? 7, SS7. यूज फॉर ट्रंक सिग्नलिंग इन ISDN अँड वाइडली यूज इन करंट पब्लिक नेटवर्क. ठीक आहे, या कमांड आहे याच्या. नेटवर्क कंट्रोल कमांड काय आहे? नेटवर्क कंट्रोल कमांड काय आहे? CNUM मीन्स काय? ऍक्शन कमांड returns the MSI SDN is related to subscriber. This information can be stored in SIM or in ME. If subscriber has different MSI SDN for different service, each MSI SDN is written in a separate line. 80 प्लस काय कन्सेप्ट स्ट्रक्चर काय? कमांड कोणती तुमची? 80 प्लस CNUM. ठीक आहे, त्याच्यानंतर यानुसार तुम्हाला प्रोग्राम तुम्हाला काय करायला लागेल? रन करायला लागेल. ठीक आहे, अल्फाबेट 1, नंबर 1, टाइप 1, स्पीड, सर्व्हिस. ठीक आहे, त्याच्या या कमांड आहे CRLF आणि CNUM. ठीक आहे, यानुसार तुमचा प्रोग्राम तुम्हाला काय करायला लागेल? टाइप करायला लागेल. त्याच्यानंतर तुमची आहे 80 प्लस COPS. ठीक आहे, 80 प्लस COPS सेट कमांड फोर्स and attempt to select and register the GSM network operator. याचं कॉन्सेप्ट स्ट्रक्चर तुमचं यानुसार राहणार आहे. कमांड काय राहणार आहे? 80 प्लस COPS. याचं मोड, फॉर्मॅट, ऑपर. ठीक आहे, आणि पॉसिबल रिस्पॉन्स तुमचा यानुसार राहणार आहे. डिफाईन व्हॅल्यू तुमचा यानुसार राहील. डिफाईन व्हॅल्यू
मीन्स फर्स्ट काय राहील, ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक फिल इज इग्नोर. त्याच्यानंतर आहे मॅन्युअल आहे. त्याच्यानंतर आहे डिरेजिस्टर फ्रॉम नेटवर्क आहे. त्याच्यानंतर फोर्थ असेल तुमचा मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक आहे. ठीक आहे. फॉर्मॅट मध्ये काय राहणार आहे, 0 असेल तर लॉंग फॉर्मॅट अल्फान्यूमरिक राहणार आहे. फर्स्ट असेल तर शॉर्ट फॉर्मॅट न्यूमरिक. 1 असेल तर शॉर्ट फॉर्मॅट अल्फान्यूमरिक असेल आणि सेकंड असेल तर न्यूमरिक राहील. ठीक आहे. यानुसार तुम्हाला कमांड द्यायला लागेल. 0 असेल तर अननोन, 1 असेल तर अवेलेबल, सेकंड असेल तर करंट आणि थर्ड असेल तर फॉरबिडन. सेकंड कमांड आहे AT+CL. सेकंड असेल तुमची AT+CLIR. This command refers the CLIR service that allow a calling subscriber to enable or disable the presentation of the CLI to the called party when originating a call. ठीक आहे. कॉन्सेप्ट स्ट्रक्चर तुमचं हे राहणार आहे, कमांड किंवा पॉसिबल रिस्पॉन्स तुमच्या यानुसार राहणार आहे. ठीक आहे. डिफाईन व्हॅल्यू मध्ये काय राहणार आहे, 1 असेल तर CLIR इनवोकेशन राहणार आहे. सेकंड असेल तर CLIR सप्रेशन राहणार आहे. ठीक आहे. या एम तुम्ही घेतला तर तुम्ही घेतला ब्रॅकेट मध्ये तर CLR नॉर प्रोव्हिजनाइज्ड किंवा SCLR प्रोव्हिजनाइज इन अ परमनंट मोड राहणार आहे. आणि सेकंड असेल तर अननोन नंबर राहणार आहे. आणि थर्ड असेल तर CLIR टेम्पररी मोड प्रेझेंटेशन रिस्ट्रिक्टेड. फोर्थ असेल तर CLIR टेम्पररी मोड प्रेझेंटेशन अलाउड. त्याच्यानंतर AT+COLP असेल तर काय आहे, दिस कमांड रेफर्स टू GSM सप्लिमेंटरी सर्व्हिस COLP connected line identification presentation that enables a calling subscriber to get the connected line identify of the called party after setting up a mobile originated call. यानुसार तुमचा हे राहील कॉन्सेप्ट स्ट्रक्चर, म्हणजे या कमांड्स किंवा पॉसिबल रिस्पॉन्स तुमचा यानुसार राहील. ठीक आहे. यानुसार तुम्हाला प्रोग्राम काय करायला लागेल, टाईप करायला लागेल. ठीक आहे. नोट मध्ये काय येईल, इफ एनी पॅरामीटर रिलेटेड AT कमांड इरेझर मीन्स कॅपिटल इरेझर आपण काय म्हणतो, रफ करण्यासाठी. एरर can be the possible response which mean the device is not interface or available in modem. जर तुमची एरर ही तुमची आली एरर तर यामध्ये त्याचं मिनिंग काय राहील की कॅन बी पॉसिबल रिस्पॉन्स विच मीन्स द डिव्हाइस इज नॉट इंटरफेस और अवेलेबल इन मॉडेम. ठीक आहे. तुमचा हा सेटअप डायग्राम तुमची ही राहणार आहे. GSM मॉडेम ट्रेनर किट राहील आणि सिरियल इंटरफेस करणार आहे आपण कॉम्प्युटरला. यानुसार तुमची सेटअप डायग्राम राहणार आहे. प्रिकॉशन्स काय राहील याची तुमची प्रिकॉशन्स काय राहणार आहे की तुमचं जे सिम कार्ड आहे, ठीक आहे, प्रिकॉशन्स तुमची राहणार आहे की इन्सर्ट सिम कार्ड प्रॉपरली. त्याच्यानंतर मेक इन्सर्ट सिम कार्ड प्रॉपरली तुम्ही हे करायचं, म्हणजे जे तुमचं किट आहे तुमचं याचं GSMचं त्यामध्ये हे जे सिम कार्ड आहे आपलं 3G किंवा तुम्हाला 4G सिम कार्ड लागणार आहे. ठीक आहे. सिम कार्ड तुमचे कोणते राहणार आहे, 3G किंवा 4G राहणार आहे. ठीक आहे. ते तुम्ही काय करायचं, प्रॉपरली इन्सर्ट करायचं. त्याच्यानंतर मेक शुअर द सिम इज हॅव्हिंग नेटवर्क कव्हरेज.
जे तुमचं तुमचं जे हे राहील सेटअप किंवा जे सिम आहे त्याला तुमचं कव्हरेज सिम कार्ड आहे त्याला रेंज पाहिजे. म्हणजे जिथे रेंज आहे तिथे आपण काय करायचं, हे प्रॅक्टिकल काय करायचं, परफॉर्म करायचं. ठीक आहे. जसं आपण म्हणतो ना की आपल्या नेट हे नाहीये, नेट नाहीये, तर प्रॉपरली तुमचं जिथे नेट अवेलेबल असेल त्यानुसार तिथे तुमचं किट ठेवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ही जी प्रोसिजर सांगितली की सिम कार्ड आहे ही तुम्ही प्रॉपरली इन्सर्ट करायचं. ठीक आहे. जिथे तुमचं कनेक्शन्स आहे, ठीक आहे, जिथे तुमचे कनेक्शन्स असेल नेटला, तिथे तुम्ही हा प्रॅक्टिकल सेटअप हे करायचा. टाईप द 80 कमांड्स. ठीक आहे. जे आपल्या 80 कमांड्स आहे आफ्टर रिडिंग देअर यूज. ठीक आहे. या ज्या 80 कमांड्स आपण बघितलेल्या आहे, कोणत्या कोणत्या 80 कमांड्स बघितल्या आपण, की पहिली जी तुमची होती 80 कमांड्स, पहिली जी होती तुमची 80 COPS ही पहिली कमांड होती. ठीक आहे. मी ही बघायची आपण. ठीक आहे. 80 COPS काय आहे, सेट कमांड फोर्स अँड अटेम्प्ट टू सिलेक्ट अँड रजिस्टर द GSM नेटवर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर जी सेकंड तुमची जी कमांड होती, सेकंड कमांड आहे ही तुमची, सेकंड कमांड आहे तुमची 80+ CLIR. ही जी तुमची सेकंड कमांड आहे ती आहे प्रॉपर. ठीक आहे. सेकंड जी तुमची कमांड होती तुमची, सेकंड आहे तुमची 80+ CLIR ही तुमची कमांड होती. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची जी थर्ड कमांड होती 80 COLP कमांड होती. ठीक आहे. फोर्थ नंबरची तुमची ह्या 3 कमांड आणि हा तुमचा हा प्रॅक्टिकल सेटअप तुमचा यानुसार राहणार आहे. GSM मॉडेम, GSM ट्रेनर किट राहणार आहे, सिरियल इंटरफेस राहणार आहे. ठीक आहे. इंटरफेसिंग डायग्राम तुमची यानुसार, म्हणजे आपल्याला जो आपला ट्रेनर किट आहे मोबाईलचं, ते तुम्ही कशाला जो आपला कम्प्युटर आहे त्याला काय करायचं आहे, सिनरी इंटरफेस करायचं आहे. सिनरी इंटरफेस केल्यानंतर जे तुमचं सिम कार्ड आहे, सिम कार्ड तुमचं 3G किंवा 4G आपण यूज करतो. ठीक आहे. सिम कार्ड आहे तुमचे 3G किंवा 4G आपण यूज करणार आहे. आणि जे GSM जो तुमचा मॉडेम आहे तो 300 किंवा त्यापेक्षा तुम्हाला मॉडेम तुमचा 300 किंवा त्याच्या हायर तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. यानुसार तुमची प्रोसिजर आहे. प्रिकॉशन्स घेताना काय प्रिकॉशन्स घ्यायची आहे की इन्सर्ट सिम कार्ड प्रॉपरली, मेक शुअर द सिम इज हॅव्हिंग नेटवर्क कव्हरेज. मग अशी तुम्हाला सांगितलं जिथे तुमच्या नेटला नेट जिथे तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही काय करायचं, हे सेटअप करायचं आहे. आणि टाईप ऑफ 80 कमांड ज्या बघितल्या, ठीक आहे, त्या 80 कमांड्स टाईप करायच्या आणि त्याचे काय करायचे, तुम्ही रिडिंग लिहायचं आहे. ठीक आहे. आता प्रोसिजर तुम्हाला यानुसार प्रोसिजर काय दिलेली आहे की प्रोसिजर तुमची आहे की प्रोसिजर मध्ये काय आहे, सेटअप फॉर कनेक्टिंग GSM मॉडेम विथ हायपर टर्मिनल सॉफ्टवेअर. जे आपण इन्स्टॉल करणार आहे, ठीक आहे, ते सॉफ्टवेअर स्टार्ट करायचं आहे. कनेक्ट द सेटअप ॲज शोन इन द ब्लॉक डायग्राम. हा जो तुमचा सेटअप आहे, ठीक आहे, त्यानुसार सेटअप का करायचा आहे, कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे. स्टार्ट द PC अँड लोड द रिक्वायर्ड सॉफ्टवेअर फॉर GSM मॉडेम किंवा स्टार्ट द हायपर टर्मिनल सॉफ्टवेअर. ठीक आहे. स्टार्ट द हायपर टर्मिनल सॉफ्टवेअर. ओपन फाईल ओपन करायची आहे आणि न्यू कनेक्शन्स क्रिएट करायचे.
ठीक आहे. काय न्यू फाईल काय करायची, ओपन करायची. न्यू कनेक्शन्स काय करायचे, फाईल तुम्ही एक क्रिएट करायची, यानुसार तुमचं राहणार आहे. त्याच्यानंतर सेट द COM मीन्स कॉमन 1 प्रॉपर्टीज विथ डिफॉल्ट व्हॅल्यूज. ठीक आहे. स्पीड त्याचा किती राहणार आहे, 9600 म्हणजे 9600 राहणार आहे. डेट बीट तुमचं किती राहणार आहे, 8 राहणार आहे. पॅरिटी काय राहणार आहे तुमचा, नन राहणार आहे. आणि स्टॉप बीट किती राहणार आहे, 1 राहणार आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा फ्लो कंट्रोल तुमचा काय राहणार आहे, नन राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, टाईप 80 कमांड्स ऑन स्क्रीन कमांड लाईन अँड डिटेक्ट कनेक्शन्स बाय रिसिव्हिंग रिस्पॉन्स. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबर काय राहणार आहे, टाईप द व्हेरियस कमांड अँड चेक देअर रिस्पॉन्स. रेकॉर्ड द रिस्पॉन्स ऑफ द गिवन व्हेरियस कमांड इन ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे. रिसोर्स यूज तुमचं काय आहे, जे आपली GSMचे जे तुमचं किट आहे ते PC राहणार आहे. ठीक आहे. यानुसार तुमचं प्रॅक्टिकल आहे. कळालं का सगळ्यांना, कळालं का? Yes, ma'am. आधीच्या कमांड आहे त्या समजून घ्यायच्या की प्रत्येक कमांडचं काय मिनिंग आहे, आणि त्याच्यानुसार मग आपण काय करायचं, तुमचं हे जो प्रोग्राम आहे ते काय करायचं, तुम्ही रन करायचा.